पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा शब्द दिलेला आहे. बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे. भाजप मोठा भाऊ म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवार यांना दिलेला आहे. बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले, मात्र काँग्रेसनं आपला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीमध्ये दिलेला आहे. बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती. आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत. ओम, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीमधलं काय घडलं नेमकं हे समोर आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की एक मोठा भाऊ म्हणून आपण सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. अगदी बरोबर आहे. खरं तर बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात हालचालींना आणि घडामोडींना वेग आलेला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती खरं तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये खरं तर पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं कळतंय. मुख्यमंत्री पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करताना उपस्थित नव्हते, ते केरळमध्ये प्रचारासाठी गेले होते. परंतु आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही आश्वस्त केलंय की भाजप मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीमध्ये खंबीरपणे राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहील आणि आवश्यक ती सगळी मदत भाजपकडनं राष्ट्रवादीला केली जाईल. आपण पाहिलं असेल की काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणुकीमध्ये काही प्रमाणात आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत आणि या ठिकाणी चुरस सुद्धा निर्माण झालेली पाहायला मिळते. शरद पवारांनी सुद्धा या संदर्भात विधान केलं होतं. त्यामुळे एकंदर राजकीय परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना हा शब्द दिल्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीला सुद्धा बळ मिळताना या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.